आता ते समोर विषय येणारच आहेत। याच्यामध्ये आज आपल्याला बऱ्याच कथा घेऊन शुकदेवांच्या आगमनापर्यंत पोहोचायचं आहे, नाही अप्पाजी? शुकदेवांच्या आगमनापर्यंत आपल्याला आज पोहोचावं लागेल। तो नियम आहे, आणि कुठलीही गोष्ट नियमात असली की ते योग्य असते। प्रत्येक गोष्टीचे नियम आहे। आपण दुकानातून शर्ट जरी विकत आणलं तर ते घालायचेही नियम आहे। उलट घातलं तर बटना लागन काय त्याच्या? आप्पाजी, उलट घातलं तर बटना लागन काय? नाही, सारखं घाला लागन तेव्हा बटना लागन त्याच्या। नियम आहे तो। तुम्ही उलट घालतो म्हटलं तर तुमच्या मनात नाही जमणार ते। ज्यानं शिवलं, ज्यानं ते तयार केलं, त्यानं नियमच लावून दिला आहे तो। काय सरळ घालांचं बटना लागते, नाही तर लागत नाही। फिरा उघडे, असा विषय। म्हणून नियम असा आहे की आपल्याला त्या कथेपर्यंत पोहोचायचं आहे, पण मध्ये ज्या ज्या कथा आहे, होत असेल तर आपल्या वेळेपर्यंत आपण घेतल्या पाहिजे, नसेल होत त्याला स्पर्श करून निघून जायचं, म्हणजे दोष लागणार नाही। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरे नमः, हरे नमः, हरे नमः। कथा श्रवण करत असताना हरे नमः म्हणत राहायचं। जेव्हा जेव्हा आपलं लक्ष आहे कथेत, आपलं लक्ष आहे, आपण कथा श्रवण करत आहोत, हरे नमः म्हणत राहा। म्हणजे तुमच्याकडून श्रवण करतानाही काही चुका होत असतात, सांगतानाही चुका होतात, श्रवण करतानाही चुका होतात। जे भागवतकार आहे, जे कथावाचक आहे, त्यांचा सांगण्याचा उद्देश वेगळा असतो, पण समजणाऱ्याचा कधी कधी तो वेगळ्या अंगाने त्याला घेऊन जातो। हा दोष आहे। हे दोष आपल्याला लागू नये यासाठी हरे नमः म्हणत चला, हा महत्वाचा विषय असो। या ठिकाणी ब्रह्मयोगी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, पण त्याच्या आधी आपल्याला या कथेमध्ये आतमध्ये आता शिरायचं आहे। पण आपल्याला हेच डोक्यात ठेवावं लागेल की ब्रह्मयोगी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत आहे। आता भागवत महापुराणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची कथा आलेली आहे। आता ही कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायची। काय आहे भक्ती? त्या भक्तीचा जन्म कुठं झाला? द्रविड देशामध्ये। हिचं पालन पोषण कुठं झालं? दक्षिण भारतात। पण मात्र गुजरात मध्ये ती भक्ती म्हातारी झाली। त्याचं कारण असं आहे की डोंगरेजी महाराजांचं भागवत सांगते की गुजरात मध्ये धन प्राप्तीकडे जास्त लोक वळलेले आहेत, त्याच्यामुळे भक्तीचं वातावरण कमी झालं। त्या भक्ती म्हातारी होती, असं डोंगरेजी महाराज सांगतात। आता ही भक्ती महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला फार मोठा महिमा भक्तीचा आहे, आणि भक्ती ही पंढरपुरातून वाळत सुटून पूर्ण महाराष्ट्रभर ती भक्ती पसरलेली आहे। हिचा आता महाराष्ट्रामध्ये उगम पंढरपुरामध्ये, तिथून भक्तीचा सर्व प्रचार प्रसार तिथून झालेला आहे। बद्रिका आश्रमामध्ये त्या आश्रमाच्या बाहेर गेटवरती भक्ती बसलेली होती, आणि तिच्या ज्ञान आणि दोन मुलं तिचे, ज्ञान आणि वैराग्य, त्यांना मूर्छा आलेली होती। त्यावेळेस महर्षी नारद आकाश मार्गाने जात असताना, आता महर्षी नारदाचं त्यांच्या मुखामध्ये एकच नाव असते, नारायण नारायण नारायण।
नारायण 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 नारायण. त्यावेळेस त्यांना एक स्त्री बसलेली आहे आणि तिच्या जवळ 2 मुलं सुद्धा झोपलेले आहे असं त्यांना वाटलं. त्यावेळेस ते आले. आता संतांचं कामच आहे, एखादा दुःखी दिसत असेल त्याला विचारणं काय झालं गड्या, त्याच्या दुःखाचं निवारण होत असेल तर संत नक्की करतातच. त्यावेळेस महर्षी नारद खाली आले आणि विचारतात, कोण आहेस तू? त्यावेळेस ती सांगते, महाराज माझं नाव भक्ती आहे, माझा जन्म हा द्रविड देशामध्ये झालेला आहे. तिने सर्व कहाणी सांगितली. आणि त्यावेळेस ती भक्ती म्हणायला लागली की महाराज हे माझे मुलं आहे, झोपलेले नाही आहे, यांना मूर्छा आलेली आहे. ते मुलं कोणते आहेत? ज्ञान आणि वैराग्य. ही कथा ठीक आहे, कथारूपी भागवत आपण श्रवण करतो, पण या कथेसोबत व्यथा सुद्धा मांडता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा विषय नाही आपाजी. कथेसोबत व्यथाही मांडता आली पाहिजे. आता भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्ती आपल्याला करायची आहे, मग कशी करायची भक्ती? भक्ती ही निस्वार्थ असली पाहिजे. भक्ती ही निस्वार्थ असली पाहिजे, पण तिच्या सोबत ज्ञान आणि वैराग्याची गरज आहे, तेव्हाच ती भक्ती फळाला जाते. ज्ञान आणि वैराग्य जर तुमच्या सोबत असेल तर तुमची भक्ती सफल झाली असं समजूया. आता हे ज्ञान आणि वैराग्य हा काय विषय असावा? ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे खूप पुस्तकं वाचले, खूप ग्रंथ वाचले म्हणजे तो ज्ञानी झाला काय? ज्ञान म्हणजे नेमकं काय? हा ज्ञानी कोणाला म्हणावं प्रश्न आहे. हे प्रश्न साधकाला पडावे आणि हे प्रश्न साधकाला पडले पाहिजे. आजी हे प्रश्न साधकाला पडले पाहिजे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कसं प्राप्त करता येईल प्रश्न आहे ना. आता ज्ञानी कोणाला म्हणावं? मग ज्यानं खूप पुस्तकं वाचले, ज्यानं खूप ग्रंथ वाचले त्याला ज्ञानी म्हणावं काय? नाही. त्याला काय म्हणावं? त्याला पंडित म्हणता येईल, त्याला अभ्यासक म्हणता येईल, त्याला पंडित म्हणावं. ज्याचा खूप अभ्यास आहे तो अभ्यासक आहे, ज्ञानी नाही. मग ज्ञानी म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? तर या ठिकाणी ज्ञान म्हणजे काय याचं वर्णन तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे की तुझे दर्शन म्हणजे ज्ञान. ज्ञानी त्याला म्हणावं ज्यानं खूप पुस्तकं वाचले तो ज्ञानी नाही आहे, ज्यानं खूप अभ्यास केला तो ज्ञानी नाही आहे, तो पंडित आहे, त्याला पंडित म्हणावं. पण ज्ञानी कोणाला म्हणावं? तर तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भान वस्तू भरून पूर्णपण तुझ्या ठाई, तो ज्ञानी म्हणावा. ज्याला भगवंताचं दर्शन झालं तो खरा ज्ञानी. कारण भगवंताला प्राप्त करण्यासाठी, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी त्यानं जे प्रयत्न केलेले आहे, त्यानं जे काही साधना केलेली आहे, ती साधना म्हणजे त्याच्यामध्ये त्यागही आला, त्याच्यामध्ये वैराग्यही आलं. आणि जेव्हा त्याला दर्शन होते तेव्हा तो ज्ञानी ठरला जातो. हे लक्षात घ्या. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान.
ही भक्ती करत असताना आपण नेमकं विसरत चाललेलो आहोत. भक्ती करतात लोक, पण तर तुकडोजी महाराज तर असं म्हणतात की भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. धोखा है, भक्ति धोखा है. कसा धोखा है? भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. बिना आचरण चरित्र पावे, सारी भक्ति खोका है. हा महत्वाचा मुद्दा आहे. आचरण जर तुमचं नसेल, चरित्र जर तुम्हाला सांभाळता येत नसेल, तर तुमची भक्ती ही खोका आहे. नाही तर मग देवाचं नामस्मरण करून राहिला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम, मस्त भजन करून राहिला, देवापाशी बसला आणि मंत्र म्हणून राहिला किंवा मस्त भक्ती करून राहिला, भजन म्हणून राहिला. तुझ्या स्वरूपी सदानंद, तुझ्या स्वरूपातच सगळा आनंद आहे. तुझ्या स्वरूपी सदा सांग ना कुणा सांगावे, दुःख जीव भावे कुणी. म्हणजे काय झालं? भक्ती करून राहिला पण लक्ष सारं दरवाजावर आहे. कुत्र आलं काय दिसल्याबरोबर तर हाळ म्हणते तो. मग त्याचं खरंच मन लागलं काय? याला भक्ती म्हणते काय? हे भक्ती आहे काय? नाही. एक आजीबाई होती, तुमच्या इच्छी नाही होय, ती बाहेर गावची गोष्ट होय. तुमच्या गावात तुमच्या गोष्टी सांगतच नाही मी. 7 दिवसात तुमच्या गावातली गोष्ट नाही सांगत, काल्याच्याही दिवशी नाही सांगत. तुमच्या गावातली दुसऱ्या गावात सांगत, दुसऱ्या गावातली तुमच्या गावात. नाही आप्पाजी, हा दुसऱ्या गावातलं तुमच्या गावात, तुमच्या गावातलं दुसऱ्या गावात, असं असते ते. हे महाराज लोकांना बरोबर जमते. एक आजीबाई होती, फार भक्तिवान होती. ती माळ जपायची. तिच्या घरी देवाऱ्याजवळ बसली, मस्त आसन लावलं आणि त्या ठिकाणी ती माळ जपत होती, मस्त नामस्मरण करून राहिली. तर नामस्मरण करता करता हा प्रसंग फार महत्वाचा आहे. बघा भक्ती कशी असावी. माळ हाती घेतली आणि जप सुरू झाला. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. मग मंत्र कोणता जपावा? राम कृष्ण हरी हा मंत्र आहे. कारण ते प्रमाणित झालेला आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. प्रमाणित आहे. म्हणून राम कृष्ण हरी हा मंत्र जपावा आणि जपला पाहिजे. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्याशिवाय उद्धार नाही आहे, लक्षात घ्या. या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर उद्धार पाहिजे असेल, तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तुमचा, तर तुम्हाला हा मंत्र जपावा लागेल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. माळ जपणं सुरू झालं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चालू झालं. 1 मिनिट झाला. आता म्हातारी आजीबाई ते काही लोक तर खरंच ना, रिटायरमेंट झालं की मग भक्ती करतात, हे लक्षात घ्या. पण संतांनी सांगितलंय की ज्याला समज येतो तेव्हापासून जर तो भक्ती मार्गामध्ये असला तर त्याला म्हातारपणी ती भक्ती करायला त्रास होत नाही. त्रास नाही होत.
तुम्ही जर म्हणा आता रिटायरमेंट झालं बा आता देवदेव करतो तर नाही जमत ते अंदरूनच पाहिजे. ते म्हातारी मंत्र जपून राहिली. घरात तिला एक मुलगा होता, सुनबाई होती, नातू होते. आता नातू गेले शाळेत, सुनबाई होती स्वयंपाक खोलीत. आणि नेमकं दूधवाल्यानं दूध आणलं. सुनबाई गेली आणि दूधही सुनबाईनं घेतलं. म्हणजे आजीबाईला काही त्रास झाला काय? हिच्या भक्तीत, हिच्या नामस्मरणात काही व्यत्यय आला काय? नाही. त्या सुनबाईनं दूधही घेतलं. रोहित दादा, सुनबाईनं दूध घेतलं आणि ते दूध तिथंच बाजूला ठेवलं. तिला कोण्या तरी बाईनं आवाज दिला शेजारच्या. मग ती बोलत बोलत तिच्यासोबत त्या दरवाजाच्या बाहेर गेली. आता दुधाचा गंज कुठं ठेवला होता? तिथंच हॉलमध्ये. तर टी पॉट होता त्याच्यावर ठेवला तिला. आजीबाई त्या मंदिराजवळ जे देवघर होतं तिथं नामस्मरण करून राहिली होती, पण तिला त्या हॉलमधलं सगळं दिसत होतं. लक्ष तिचं तिकडे होतं. लक्ष तिकडे असताना सुनबाई बाहेर गेली हे तिला माहित आहे. सुनबाई बाहेर गेली. आता सुनबाई गोष्टी करत बसली तर लांबल्या गोष्टी. बाईच्या गोष्टी तशाच असते, लांबली का लांबतच जाते. शेवळ्यासारख्या गोष्टी असते बाईच्या. जशा जशाला हे करा तशा तशा लांबते ते, नाही काय? लांबली. आणि बोक्या तेवढ्यात आला. बोक्या, विजू दादा, बोक्या आला तेवढ्यात. आजीच्या लक्षात आलं, म्हणे बोक्या आता दुधाचं लगन लावते. आजीचं पुरं लक्ष होतं त्या बोक्या तिकडे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माळ जपणं सुरूच आहे. बोक्याकडे लक्षही आहे. आजीले वाटलं बोक्या सरका जाईन किंवा दुसरीकडे जाईन. काय लिहिते दुधापाशी? बोक्या आईन दुधापाशी आला ना, तसा दुधापाशी आला. आजी वाटच पाहून राहिली होती त्या बोक्याची. आता दुधाले तोंड लावते काय बोक्या? तेवढ्यात आजीनं धरली माळ फेकली मारून त्याला. आजीनं माळ फेकून मारली. ते त्याला लागाव नाही, त्याच्या पडली गळ्यात. बोक्या झाला माळकरी. हे भक्ती कामाची आहे का मग? ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. तुकडोजी महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे बघा. या संतांचं कामच आहे. जिथं जिथं तुम्हाला काही अडचण येते तिथं तिथं एखादं संतांचं भजन जरी तुम्ही वाचलं तरी तुम्हाला मार्ग सापडतो. हे संतांच्या लेखणीत पावर आहे. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. ही भक्ती खरी पळते मन बाहेरी. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. लक्ष जोड्याकडे. लक्ष जोड्याकडे. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. नेत्र देवाकडे. नेत्र देवाकडे. हात चोऱ्या करी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. कीर्तनी ना बसे सदा तमाशी दिसे. सदा तमाशी दिसे. सदा तमाशी दिसे. कीर्तन चालू असलं की कीर्तन त्याला दिसत नाही. कीर्तनात जाऊन बसत नाही.
आणि तमाशा असला का तमाशात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे विकार आहेत माणसाचे, हे अज्ञान आहे. कारण अज्ञानामुळेच विकार माजतील. अज्ञानाची लाभते कुसंगती, हे अज्ञान आहे माणसाचं. एखादा तमाशाचा कार्यक्रम असला तर दुसरा म्हणून त्याला चालणं येऊ तिकडून कार्यक्रम पाहून. कारण हे अज्ञानाने कुसंगती लाभते. कारण हे अज्ञान आहे. अज्ञानामुळे विकार माजती. अज्ञानेची लाभते कुसंगती. अज्ञानानेच दुरावते प्राप्ती सत्य स्वरूप देवाचे. या अज्ञानामुळे या सर्व गोष्टी होतात. कीर्तनी ना बसे सदा तमाशी दिसे, सदा तमाशी दिसे, सदा तमाशी दिसे. दुःखी पाहता हसे, दुःखी दुसऱ्याचं दुःख पाहून हसतो ना, ते अज्ञान आहे. दुःखी पाहता हसे, काय शब्द आहे संतांचे. दुःखी पाहता हसे वृत्ती श्वाना परी, भक्ती खरी पडते मन बाहेरी. भक्ती खरी पडते मन बाहेरी. दारूचा डोज घे भ्रष्ट मार्गी निघे, भ्रष्ट मार्गी निघे, भ्रष्ट मार्गी निघे. दारूचा डोज घे भ्रष्ट मार्गी निघे. दास तुकड्या म्हणे, दास तुकड्या म्हणे कैसा भेटे हरी. ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी. सावकारी करे ना दया अंतरी, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी. तुमचं मन जर बाहेर पडत असेल तर त्याला भक्ती म्हणता येणार नाही. तुमची भक्ती जर तुम्हाला फळाला न्यायची असेल, तुमची भक्ती जर तुमच्या भक्तीच्या यानं तुमचा जर उद्धार करायचा असेल तर तुम्हाला ज्ञान आणि वैराग्य या दोन गोष्टींची सांगड असणं फार महत्वाचं. सांगड बांधा रे भक्तीची, नारायण नामाची. प्रपंच भोवरा फिरतसे गरगरा. म्हणून तुमचा उद्धार जर कोणी करत असेल तर त्याचं नाव आहे भक्ती. पण ते ज्ञान आणि वैराग्य सोबत घेऊन करावी लागते. आता वैराग्य म्हणजे काय? गाडगे बाबांना काऊन वैराग्य मूर्ती म्हटलं जाते? बरं, आता वैराग्य म्हणजे नेमकं काय? ज्ञान तर आता समजलं की नाही? तुझे दर्शन म्हणजे ज्ञान. अंतरंगाचा आनंदवान वस्तू भरून पूर्णपणे तुझ्या ठाई. या 2 तासाच्या कथेमधली एक गोष्ट जरी तुम्हाला समजली, एक शब्द जरी तुम्हाला समजला तरी झालं सफल. पण भागवत श्रवण करत असताना या श्रवण भक्तीमध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आलेला आहे की श्रवण भक्ती करत असताना, कथा श्रवण करत असताना तुम्हाला त्याचं चिंतन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस त्याचं फळ तुम्हाला मिळते. श्रवण भक्तीचं हे श्रवण भक्तीचं महत्त्व. श्रवण केलं, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. कहाँ गए थे? तो कहीं नहीं. क्या लाया? कुछ नहीं. तो भाई कहाँ गए थे? कहीं. अरे मग पुढे गेला नव्हता तर तू घरी नव्हता ना. बरोबर आहे की नाही? म्हणून या पूर्ण कथेमध्ये आजचं जे काही प्रवचन आहे आपलं, या प्रवचनामधला एक शब्द जरी तुम्ही सोबत नेला आणि त्याच्यावर चिंतन केलं ना तर तुम्हाला 18ही पुराणाचं फळ तुमच्या पदरात पडते. हे लक्षात घ्या. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञानी त्याला म्हणावं की ज्याला भगवंताचं दर्शन झालं.
ते मग कोणाही रूपात हो, कोणाही स्वरूपात, स्वप्नात हो, एखादा त्याच्यासोबत चमत्कार घडो, त्याच्यासोबत एखाद्या वेळेस असं होते की आपण रात्रीची वेळ आहे, गाडीनं चाललो, गाडीतलं पेट्रोलच संपलं. आता दर्शन भगवंताचं कोणाला झालं कोणाला नाही झालं ते तुम्ही ठरवा दादा. पण मी तुम्हाला एक क्ल्यू देतो, भगवंताचं दर्शन आपल्याला झालं असं कधी समजावं. मग आता तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, आपण या ठिकाणी बोललो. मग आता ज्ञानी जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला त्याचं दर्शन होणं महत्वाचं आहे की नाही? बरोबर आहे. मग आता दर्शन कधी होते, कसं होते, लक्षात घ्या. रात्रीचे 12 ते 1 वाजलेला आहे आणि तुम्ही टू व्हीलरनं चालले, तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. आता काय करा, जंगलात आहे तुम्ही, आता काय करा, एक तर गाडी लोटत न्या लागल, एकटे असाल तर एकट्यालेच टोले घ्या लागल, नाही सोबत असन कोणी तर लोटू लागल. बरोबर आहे की नाही? पण ती वेळ तर काढाच लागल ना. पण अशा वेळेस काय होते की एखादा माणूस तेवढ्या रात्री ज्या रस्त्यानं कोणीच जात नाही त्या रस्त्यानं तेवढ्या रात्री तो माणूस आपल्या जवळ येतो, आपल्याला विचारतो की दादा काय झालं. अरे काय झालं दादा? अरे काही नाही राजू, पेट्रोल संपलं गाडीतलं. हो काय, काही आहे काय बॉटल गिटल? माझ्या गाडीतलं देतो काढून. त्याला काय म्हणाल तुम्ही? तुम्ही जर भक्तिवान असाल, तुमची जर त्याच्यावर श्रद्धा असेल तर तुम्हाला हेच समजावं लागेल की हा भगवान परमात्माच आपल्या हाकेला किंवा आपल्या या संकटाचं निवारण करण्यासाठी आला. मग त्याला आपण काय म्हणतो? काय राजा, देवासारखा माणूस आला होता तिथं. देवासारखा म्हणजे झालं तुम्हाला दर्शन त्याचं, त्यानं तुम्हाला मदत केली ना. आता एक तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे. महाराज काय म्हणतात, त्याची लीला कशी आहे माहित आहे का? भगवान परमात्म्याची लीला कशी आहे? कुणास ठाऊक नाही असे. मी तालात नाही म्हणणार पण तुम्हाला तसंच म्हणून दाखवतो. कुणास ठाऊक नाही असे, त्याचं वर्णन आहे. तू भक्तांचे मनी विलसे, कुणास ठाऊक नाही असे. पहा, एका भजनात पूर्ण वर्णन त्या परमात्म्याचं, पांडुरंग परमात्म्याचं केलेलं आहे. पहा, फार सुंदर आहे. कुणास ठाऊक नाही असे, तू भक्तांचे मनी विलसे, कुणास ठाऊक नाही असे. कोणाची तरी करशील कामे, तो परमात्मा पा कसा आहे. कोणाची तरी करशील कामे, तुझला गमतची नाही रिकामे. त्याला रिकाम गमत नाही. तुम्ही हाक द्या, तुमच्याही हाकेला धावतो. किती व्याप आहे त्याच्या माग, सगळ्यांच्या हाकेला तो धावतो. कोणाची तरी करशील कामे, तुझला गमतची नाही रिकामे. धुंडाळीत तू राही सदाचा, संकट होई दूर कसे. हे आपलं संकट आहे, दूर कसं काय होते, काऊन दूर होते? तो तुमच्या संकटाला धावून येतो म्हणून ते दूर होते. तुमच्यात काय ताकद आहे करायची? आपण काय करू शकतो? काहीच नाही करू शकत.
तो करून घेतो, तो बोल लिया वेद बोले. बरोबर आहे. तो चालवतो म्हणून हे सृष्टी चालते. त्याच्या सारी दुनिया का तू ही कर्णधार है, बिना तेरे ना किसको लगा पार रे. म्हणून तो सगळं करतो. आता कोणाकोणाच्या हाकेला धावलेला आहे पहा, कारण त्याला रिकामं गमत नाही. चोख्याची ओढुनिया ढोरे, हे महाराजांचं भजन आहे. चोख्याची ओढुनिया ढोरे, गोऱ्याची वाचविली पोरे, गोऱ्याची वाचविली पोरे, जनी संगे दळणे दळूनी, जनी संगे दळणे दळूनी, चोख्याची ओढुनिया ढोरे, गोऱ्याची वाचविली पोरे, जनी संगे दळणे दळूनी, जनी संगे दळणे दळूनी, कबीराचे घरी विनीत से, कबीराचे घरी विनीत से, कुणास ठाऊक नाही असे. बरोबर आहे. आता बा समोर काय म्हणतात, दामाजीची उंधी देशी, दामाजीची हुंडी देशी, तुकयासाठी अन्न पुरविशी. याची फार मोठी कथा आहे बरं. पूर्ण गोदाम खाली करून दिला होता तुकोबारायाने. तुकोबारायासाठी गोदाम खाली करून दिला होता पुरा. दामाजीची हुंडी देशी, तुकयासाठी अन्न पुरविशी, एकनाथाच्या घरचे पाणी पखाल भरुनी वाहतसे, कुणास ठाऊक नाही असे. आता बा, आजही भक्तांच्या संकष्टी कोण तुझा येतो जग जेठी, तुकड्या दासा तुझा भरवसा, तुकड्या दासा तुझा भरवसा, घडी घडी मज हेची दिसे, कुणास ठाऊक नाही असे, कुणास ठाऊक नाही असे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का? त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी भगवान पांडुरंग आले. याच्यामध्ये ज्या ज्या संतांची नावं आहे त्या सर्वांच्या कामासाठी तो भगवंत आला. कांदा मुळा भाजी अवघी मिठाय बाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. हे फार महत्वाचं आहे. सावता महाराजांसाठी तो पांडुरंग परमात्मा धावला. गोरोबा काकासाठी आला. त्याला रिकामं गमत नाही. तो सगळ्यांच्या हाकेला धावतो, पण त्या हाकेत तेवढी पावर असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. तुम्ही हाक द्या, पण तुमच्या हाकेतही पावर असला पाहिजे.
हाकेत जर पावर नसन तर हाळ म्हटल्यानं कुत्रही जात नाही, हे लक्षात घे जा आप्पाजी. हाकेत जर पावर नसन तर हाळ म्हटलं तर कुत्रही पळत नाही, तेही शेपटी हलवते, असं 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 करते का नाही? गोष्ट खरी आहे खोटी आहे? हाळ म्हटलं तर कुत्र्याला भीती वाटली पाहिजे, ते पयाला पाहिजे. तुम्ही जाण हाड ते असंच करते हा नाही, पावर पाहिजे. त्या भगवान परमात्म्याला जर आवाज द्यायचा आहे, त्याला जर हाक मारायची आहे, तर तेवढा पावर तुमच्या आतमध्ये पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे भक्ती. तुमची भक्ती ही निर्मळ असली पाहिजे आणि सोबत ज्ञान आणि वैराग्य असलं पाहिजे, तेव्हा ती भक्ती शेवटावर जाते, हे लक्षात घ्या. म्हणून ज्ञान आणि वैराग्य, आता आपल्या वैराग्यावर बोलायचं राहिलेलं आहे. वैराग्य म्हणजे काय? गाडगे महाराज कोण होते? संत म्हणतो ना आपण त्यांना. गाडगे महाराज संत होते का आजी? मग ते तर पंढरपूरला त्या विठ्ठलाच्या दर्शनाला कधीच गेले नाही, मग संत कसे झाले? कसे झाले? तिथून त्या पांडुरंगाले म्हणे कटेवर हात ठेवून कायले बसला राजा, इकडे न लोकांची तारांबळ होऊन राहिली, हा याच्या व्यवस्थेसाठी ये ना इकडे कटेवर हात ठेवून उभा आहे, म्हणे का नाही गाडगे महाराज? माय बाप हो, मंदिरात बसून भजन केलं नाही तरी चालते, पण एखादा भुकेला असन त्याले जेवाले देजो माय, त्याले जीव घालजो. एखाद्याले कपडे नसन घालाले, त्याले तुझ्या घरचे जुने पुराणे कपडे देजो. कोणाले राहिले घर नसन त्याले आसरा देजो माय, त्याले राहू देजो तुझ्या घरी. हाच संदेश समाजाला दिला ना. मग ते संत झाले, पण त्याच्याही आधी त्यांना वैराग्य मूर्ती म्हटल्या जातं. तर ती वैराग्य म्हणजे नेमकं काय? आपला विषय आहे तो ज्ञान आणि वैराग्य, भक्तीचे दोन मुलं आहेत. ते वैराग्य जे आहे ना, वैराग्य तुम्हाला कसं येते, ते वैराग्य मूर्ती कसे झाले, त्याग सगळ्यात महत्वाचा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला जर वैराग्य प्राप्त करायचं आहे ना, मग तुम्हाला सगळ्यात आधी त्याग करावा लागेल. एकच शर्ट तुम्ही, आता वैराग्य कशाला म्हणते हे सांगतो. एक शर्ट तुम्ही महिनाभर घाला, किती दिवस? महिनाभर. होते का घालणं? नाही होत ना. काऊन नाही होत? म्हणजे वैराग्य आपल्यात आलेलं नाही. आजही हेच शर्ट घातलं, उद्याही तेच शर्ट घातलं, परवाही तेच शर्ट घातलं. पहिल्या दिवशी जेव्हा घातलं तेव्हा त्याला वाटलं का आपल्याकडे शर्ट मस्त घातलं गड्या आपण, लोक पाहून राहिले. दुसऱ्या दिवशी त्याचा भाव थोडासा कमी होते. पाहू दे ना, पाहत हे संत काय आपण काल हेच घातलं होतं. तिसऱ्या दिवशी आता कोण पाहणार आहे आपल्या इकडे, तेच शर्ट घालून आला आपण 3 दिवसापासून. हा भाव पाहिजे भाव. चौथ्याही दिवशी घातलं, त्या शर्टावर त्याचं लक्षच नाही आता. काऊन? का चौथ्याही दिवशी थेच घातलं ना. सतत 8 दिवस झाले थेच शर्ट घालून राहिला. त्यानं त्याच्या स्वतःला सांगून दिलं काय शर्ट नाहीच दुसरं, आता काय घालतं. 15 दिवस झाले, जिथं जागा भेटली तिथं बसते बिचारा. काऊन? शर्ट खराब झालं, मैल होते, चांगलं नाही. जिथं जागा भेटली तिथं बसते, जिथं पाणी दिसलं तिथचं पाणी पिते. महिना झाला एकच शर्ट आहे. आता राहिली का काही त्या शर्टाबद्दलची आपुलकी किंवा त्या शर्टाबद्दलचं काही प्रेम राहिलं का त्याला? काहीच नाही.
त्या शर्टाचा कलर पांढरा होता, आता काळा झाला. एवढा मैल चढला त्या शर्टावर. आणि महिन्याभरानंतर त्याचा जो भाव असतो त्याला म्हणतात वैराग्य. आणि हे साधू संतांनी प्राप्त केलेलं आहे. एक फार सुंदर कथा आहे, तुम्हाला सांगतो. शेख फरीद बाबा होते, कुठले? गिरड. ऐकलं का तुम्ही नाव? बाबा शेख फरीद. त्यांचा एक दोहा फार प्रचलित झालेला आहे. कागा कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. हे वैराग्य, याला म्हणतात वैराग्य. कागा कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. दो नैना मत खाइयो, मोहे पिया मिलन की काय म्हणतात? कागा कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. कागा म्हणजे कावळा. त्या कावळ्याला म्हणतो, हे कागा कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, लेकिन दो नैना मत खाइयो, मुहे पिया मिलन की आस. त्या भगवंताचं स्वरूप, त्या भगवंताचं दर्शन मला या नेत्राने करायचं आहे. म्हणून हे डोळे राहू दे, बाकी सगळं शरीर खाऊन घे. ही परिस्थिती केव्हा येते? कपड्याचंही भान नाही, देहाचंही भान नाही. तेच कपडे आहे, किती वर्ष झाले तोच देह आहे. काय आसक्ती आहे? पण त्या भगवंताचं दर्शन करायसाठी फक्त हे दोन डोळे ठेव. सूरदासांचं सुद्धा असंच झालेलं आहे. सूरदासांचंही असंच झालेलं आहे. हात चुळाए भागतो, हात चुळाए जातो, निर्बल जान के मोहे. त्या भगवान गोपाल कृष्णांना त्यावेळेस सूरदासांनी म्हटलं होतं. भगवंतांनी विचारलं, काय इच्छा आहे सूरदासा? काय इच्छा आहे? त्यावेळेस सूरदास म्हणतात, देवा एकदा फक्त या डोळ्यांनी तुमचं दर्शन करायचं आहे, दृष्टी द्या. दृष्टी दिली, दर्शन झालं. आता या डोळ्याचं काय काम आहे? घेऊन घ्या वापस. याची कथा आहे ना. हे संत असे झाले का? संत आपाजी संत असेच झाले काय? नाही. याला म्हणतात त्याग. हा त्याग असला, थोडासा जरी त्याग आपल्याला जमला की नाही, झाला धन्य. म्हणजे शेख फरीद बाबा साधनेला बसले. साधना करत असताना त्यांना समाधी लागली आणि त्या समाधी अवस्थेला प्राप्त झाले. त्या भगवंताचं दर्शन करायचं आहे. ब्रह्मानंदी टाळी वाजली. ते ब्रह्मानंदी टाळी वाजवायची आहे, त्याचं दर्शन करायचं आहे. पण जनावरांना असं वाटलं, त्या कावळ्यांना असं वाटलं की इथं काहीतरी त्यांच्या अंगाला पूर्ण वारूड चढलं होतं. वारूड आहे. जनावर तिथं येऊन
बसायचे, रेटायचे, यांना काही भान नाही. त्यावेळेस कावळ्या टोचणे मारत होते कावळे त्यांना. त्यावेळेस त्यांनी तो दोहा लिहिलेला आहे. त्यावेळेसचा दोहा आहे. ते कावळे टोचण्या मारत होते त्यावेळेस त्या कावळ्यांना सांगितलं त्यांनी की हे कागा कागा सप्तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दोन नैना मत खाइयो मोहे पिया मिलन की आस. हे महत्वाचं आहे. मेरे नैनों के नीर टूट जाएंगे, आज प्रभु जी मोरे आएंगे. त्या शबरीला सुद्धा म्हणावं लागलं. तिला सुद्धा त्या भगवंताची आस होती. तिला सुद्धा म्हणावं लागलं मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. तिलाही त्या प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची आस लागली होती. काय भाव आहे तिचा? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे राम आएंगे. ओ मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. तिला सुद्धा त्या प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची आस लागलेली होती. म्हणून त्याचं दर्शन जर करायचं आहे तर तुमच्यामध्ये या गोष्टी फार महत्वाच्या आहे. आणि ते भक्तीने साध्य होते. पण भक्ती करत असताना ज्ञान आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी पाहिजे. आसक्तीचा बंध सोडून, आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला. पावर एका एका शब्दात, संतांच्या एका एका वाक्यात किती मोठा अर्थ आहे. आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला. आसक्ती सोड आणि त्या भगवंताची लीला पाहिजे. हा फार महत्वाचा विषय. अशा पद्धतीनं नारदांचा आणि त्या भक्तीचा संवाद झाला. आणि महर्षी नारदांनी तिला वचन दिलं की मी तुझा प्रचार प्रसार करतो. आणि तिथून महर्षी नारद निघून गेले. त्यानंतर भक्तीचा प्रचार प्रसार त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे. एकदा आपण या ठिकाणी थोडस भजन करू आणि लगेच आपण दुसऱ्या कथेला या ठिकाणी आरंभ करू. ज्यांच्या दरबारामध्ये त्यांचंच भजन करू, ते योग्य राहील. नाही, प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आपण बसले.